नमस्कार, मी ऍडव्होकेट जयश्री वैभव घाडगे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले सर्व पालक आणि विद्यार्थी यांचं मी सर्वप्रथम स्वागत करते। आणि माझी मुलगी मी नर्सरी क्लासमध्ये शिकते आता कुरुळी शाखेमध्ये। पहिल्यांदा आम्हाला इथे इतक्या स्कूल आहेत असं कळालं की खूप स्कूल आहेत, पण कुठल्या स्कूलमध्ये आपण ऍडमिशन घ्यावं। पण काही आमचे कलिग्स होते, त्यांनी आम्हाला असं सजेस्ट केलं की श्री एस.पी. आगाव पाटील शिक्षण संस्था संचलित विश्वशांती विद्यालय या विद्यालयामध्ये मी माझी मुलगी टाकली। एकच वर्षाचा अनुभव आहे, पण जेवढं या शिक्षकांचं डेडिकेशन आहे तेवढंच पालकांचंही डेडिकेशन असावं असं एक माझं पर्सनल मत आहे। ज्यावेळेस आपल्याला हे शिक्षक बोलवत असतात स्कूलमध्ये, त्यावेळेस आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे मला जेन्युइन वाटतं। आणि मॅडम आणि सरांना आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मला सांगायचं आहे की एक अबॅकस म्हणून एक स्पर्धा होती आणि माझी मुलगी 3 वर्षाची आहे आणि नर्सरी क्लास मधून आम्ही असे एकमेव पॅरेंट्स होतो की आम्ही त्या परीक्षेला बसवलं आणि माझी मुलगी फक्त त्या परीक्षेला बसून आली। तिच्यासाठी ती एक एक्झाम होती, म्हणजे आमच्यासाठी ती एक एक्झाम होती, पण तिच्यासाठी तो एक अनुभव आणि तो अनुभव या स्कूल मार्फत तिला मिळाला। आणि डॉक्टर प्रवीण आगाव आणि अर्चना आगाव मॅडम यांना मला एक सांगायचंय, भगवद्गीतेमध्ये विश्वासाचं उदाहरण देणारा एक संदर्भ आहे की अर्जुनाकडे लाखोची सेना होती, पण ती सेना सोडून त्यांनी फक्त श्रीकृष्णाला निवडलं होतं। मला काय म्हणायचं हे तुम्हाला कळलंय ना, की कारण आता समाजात एवढ्या शाळा आहेत तरी पण आम्ही तुम्हाला निवडले आणि त्या विश्वासाला तुम्ही इथून पुढे पात्र असाल मी अशी आशा करते। आणि इथून पुढच्या तुमच्या वाटचालीला शुभेच्छा देते। आणि आपल्या स्टेजवरती खूप मोठे मान्यवर उभे राहिले आहेत आणि आत्ताच एक ताई म्हणाले की टाइम इज मनी व्हेन इट युजिंग राईट प्लेस। सो टाइम इज मनी, कारण आपण इथं मोठ्या व्यासपीठावरती आहोत आणि खूप मोठी मंडळी आलेली आहे, म्हणून मी इथेच थांबते आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या सोबत आम्ही नेहमीच कायम होतो। धन्यवाद।